नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. भारतातील काही धर्मांची ओळख आपण करून घेतली. अं, काही धर्मग्रंथांची ओळख करून झाली. त्यातल्या महत्वाच्या संकल्पना त्यांचीही ओळख झाली. आता पुढचा टप्पा. आजपासून काही दिवस भारतीय तत्वज्ञानाची ओळख, बेसिक्स, ते आपण बघूया. यात हिंदू, बौद्ध, जैन या सर्वच विचारधारा अंतर्भूत आहेत. पाश्चिमात्य तत्वज्ञानापेक्षा पौर्वात्य तत्वज्ञान म्हणजे आपल्याकडचं तत्वज्ञान, त्याची बैठकच मुळात वेगळी आहे. जास्त पुरातन आहे, जास्त सर्वंकष आहे असं म्हणायला हरकत नाही. अं, पूर्वेकडचे म्हणजे चीनी म्हणजे कॉन्फ्युशियस किंवा लाओत्से, किंवा नंतरची जपानी विचारधारा, ती सध्या आपण बाजूला ठेवूया. फक्त भारताबद्दल विचार करूया. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तत्वज्ञान हा मराठी शब्द हा खरं तर आत्ताचा. आपला मूळ शब्द हा दर्शन, व त्याला जोडून असलेलं ते दर्शनशास्त्र, आणि ते सांगणारा किंवा समजणारा तो दार्शनिक. आणि हा शब्द जास्ती सुयोग्य आहे. कसा? त्याच्याकडे मी येणारच आहे. हिंदी किंवा बाकीच्या भाषांमध्ये दर्शन आणि दार्शनिक हे शब्द वापरले जातात. मराठीत मात्र आपण तत्वज्ञान हा शब्द बरेच वेळा वापरतो. आणि मग इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणजे फिलॉस आणि सोफिया. फिलॉस म्हणजे प्रेम आणि सोफिया म्हणजे ज्ञान. हा पाश्चिमात्य शब्द. अंतिम सत्याची ओढ किंवा ज्ञान लालसा असा त्याचा खरा तर अर्थ आहे. ज्याच्यासाठी अर्थातच वर्षा पातळीवर जाऊन विचार करणं आवश्यक आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व पोट भरल्यावर, सर्व प्राथमिक गरजा भागल्यानंतर, पुरेसा वेळ मोकळा असेल तर, दुसरं व्यवधान नसेल तर, आणि हे नुसतं ज्ञान नाहीये. विचारातून, विचार मंथनातून अर्थबोध लक्षात येणं हे महत्वाचं आहे. एक दुसरी तिसरीतल्या मुलांनी गीतेतले 4 श्लोक पाठ म्हणून दाखवले किंवा अख्खी गीता पाठ म्हणून दाखवली, तरी त्याला कोणी ज्ञानी म्हणत नाही. याचं कारण असं की इंग्रजीत जसं म्हणतात तसं रीडिंग बिटवीन द लाईन्स जिथोर येत नाही, तिथोर याला काहीच अर्थ नाही. आणि हा पुढचा टप्पा आहे. त्यामुळे आधी वेद, मग त्याचा अर्थबोध, त्याच्यासाठी एखाद वेळेस वेदांग, आणि मग वेदांत. आधी कर्मकांड, मग ज्ञानकांड, आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे दर्शनशास्त्र. कोहम आणि इतर मूलभूत प्रश्नांच्या बरोबरच आणखीही काही प्रश्नांची संभाव्य उत्तर शोधणं हे महत्वाचं. खरं तर ही प्रक्रिया आपल्याकडे 800 BC पासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. ही ज्ञान साधना आहे. शंकराचार्यांपासून अनेक जणांपर्यंत ही चालू राहिली. यातूनच अनेक मतप्रवाह आणि विचारधारा निर्माण झाल्या, आणि त्यातूनच निर्माण झालं ते दर्शनशास्त्र. ह्या वेगळ्या का, याच्या मागची 2 कारणं आहेत. एका कारणाची चर्चा मी पूर्वी केली आहे. पहिलं म्हणजे संस्कृत आणि त्याची सूत्र पद्धतीनं माहिती सांगण्याची पद्धत. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ ठासून भरायचा. आणि मग एका शब्दाचे अनेक अर्थ असतील तरीही परिणाम होणार आहे. संधी विग्रह कसा करता त्याच्यावरही अवलंबून आहे. वेगवेगळा अर्थ लागणं शक्य आहे. आणि कालानुरूप शब्दांचे अर्थ आणि संदर्भही बदलत असतात. आणि मग नंतरच्या काळातल्या शिष्यांनी
आपल्या गुरुचा अर्थच पुढे नेला असं होत राहतं. मूळ पाणी एकच असतं, पण त्यात प्रत्येक जण आपला रंग, आपला गंध मिसळत असतो आणि मग ते आपल्याला वेगळं जाणवतं. अं, दक्षिण भारतात एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या वर पाऊस पडतो, पण ते पाणी जर एका बाजूला खाली उतरलं, ते वाहत 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 अरबी समुद्राला मिळतं नदी होऊन. आणि दुसऱ्या बाजूला जर ते पाणी सरकलं तर नाला, मग ओढा, मग पुढे नदी होत 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 ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं. मूळ पाणी तेच आहे, वरनं पडणारा स्रोत तोच आहे, पण परिणाम दोन वेगवेगळ्या दिशांनी आहे. बौद्ध आणि जैन मतप्रवाहही असेच वेगळ्या दिशांनी गेले, पण सर्वांसमोरचे मुळात मांडलेले प्रश्न तेच होते. प्रत्येकाने उत्तर आपापल्या पद्धतीने काढली आणि त्यांच्या शिष्यांनी आणि बाकीच्यांनी ती पुढे नेली. ब्रह्मसूत्र आणि इतरही ग्रंथ असे होते की ज्यांनी शब्दांचे अर्थ दिले, पण आपलं वेगळंपण, आपलं लॉजिक, आपलं इंटरप्रिटेशन, आपली कन्क्लुजन्स वेगवेगळी असल्यामुळे या नवीन नवीन वेगवेगळ्या विचारधारा आणि त्याचे शिष्यवृंद निर्माण झाले. असं हे दर्शनशास्त्र, पण वेस्ट किंवा पश्चिमात्यापासून वेगळं. कारण पाश्चिमात्यात तत्वज्ञ आणि धर्म आणि धर्मगुरू हे बरेच वेळा एकमेकांच्या विरोधी होते. तत्वज्ञांना खूप कठीण काळ ही तिथे होता. आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे सर्व दार्शनिकांना, दर्शनांना धर्माचा आधार आहे, बैठक आहे. अगदी चार्वाकांनाही नियम आणि राज्यव्यवस्था मान्य होती. त्याची चर्चा मी नंतर चार्वाकांच्या वेळेस करणारच आहे. आणि मग मग हे दर्शन हा शब्द का? तर आपल्याकडे तत्वज्ञानाला दर्शन म्हणायला अनेक कारण आहेत. फक्त लॉजिक ह्याच्यापेक्षा हे खूप जास्ती पुढची पायरी आपल्याकडे आहे. मुळात दर्शन हा दृश्य शब्दापासून आलेला, दृश्य धातूपासून आलेला. त्याचा शब्दार्थ आणि लक्षार्थ या दोन्ही बाजूंनी आपण विचार केला पाहिजे. सामान्य अर्थ काय? तर बघणं, हा शब्दार्थ झाला. मग कशाने बघतो? तो डोळ्यांनी बघतो. डोळे उघडे असेल तोपर्यंत बघतो, बंद झाले की बघत नाही. काय बघतो? तर दिसेल ते बघतो, भौतिक जग बघतो. ते थांबवता येतं, बंद केले डोळे की थांबतं. मग का बघतो? तर मुळात उत्सुकतेपोटी आपण बघत असतो. ज्ञान मिळवण्यासाठी आपण बघत असतो. खरं तर सुख वाढण्यासाठी, आनंद मिळेल या आशेवर आपण अनेक गोष्टी बघत असतो. मग चल बघू, आपल्याला आवडेल ते बघू. मग आवडीप्रमाणे सर्कस बघायची का तमाशा बघायचा का भांडण बघायचं, हे आपापल्या मतांवर अवलंबून आहे. पण दुःखदायक किंवा भीतीदायक गोष्टी या आपण बघायचं टाळतो. एखादा ऍक्सिडेंट बघायला जायचं किंवा एखादं ऑपरेशन बघायला सांगितलं, या गोष्टी कठीण असतात. काही लोकांना उंचीची भीती असते. आपल्या खरं तर बघण्याच्या पलीकडे जाऊन विचारांचंही आपलं असंच असतं. मग या दर्शन शब्दाला आपल्याकडे आणखीन एक अर्थ आहे दुसरा. जसं देवदर्शन, देवळात जायचं, एखादी मूर्ती बघायची किंवा एखादं संत महात्म्याला बघायचं किंवा पालखी आली तर त्याचं दर्शन घ्यायचं, किंवा एखादी थोर व्यक्ती दिसली तर त्याला बघून यायचं. मोदीजींना बघायला कितीतरी गर्दी लोटते, आपण बघतच असतो. किंवा आपण जेव्हा लाईव्ह प्रोग्राम बघायला जातो, त्याच्या मागचं कारण हे कुठेतरी हे दर्शन, प्रत्यक्ष बघण्याचं समाधान हे महत्वाचं असतं. मग दर्शन नीट झालं नाही, फक्त कळस बघूनच परत यायची वेळ आली.
हात लावेपर्यंत पुढे ढकललं, दर्शन नीट झालं नाही. हे जे मत आहे ते याला जोडून आहे. आणि मग आता लक्षार्थ किंवा अन्वयार्थ किंवा मतितार्थ काय आहे हेही बघितलं पाहिजे. मग हे बघणं म्हणजे विचारपूर्वक बघणं. काही वेळेस न बघताही समजणं, उमजणं, ज्याला व्हिज्युअलाइज करणं असं म्हणतात ते. आपल्याकडे आपण भाषा वापरून अनेक संकल्पना शब्दरूपात लोकांसमोर मांडतो. आपला पूर्वीचा अनुभव असतो, आपण ती वस्तू बघितलेली असते आणि मग त्याप्रमाणे त्या शब्दातून पुढच्या वेळेस आपल्याला तो अर्थ दृष्टीगोचर होतो, व्हिज्युअलाइज होतो. एखादी साधी गोष्ट असू शकते, काळं कुत्रं म्हणा किंवा वादळी पाऊस म्हणा, हे आपण आधी बघितलेलं असतं. मग नंतर ते आपल्या अंतःचक्षूपुढे ही संकल्पना साकार होत असते. पण ज्ञानेंद्रियांचे काही अनुभव हे शब्दांच्या पलीकडे असतात. तिथे प्रत्यक्ष अनुभव हाच महत्वाचा असतो. दृष्टी सोडून बाकीच्या सर्वांना कॉन्टॅक्ट किंवा स्पर्श झाल्याशिवाय अर्थ लागणं कठीण असतं. तो संपर्कावर अवलंबून असतो. त्याचा कमी जास्त परिणाम किंवा वेगळेपण आपल्याला समजावता येत नाही. ते अनुभवायला लागतं. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय समजत नाही. आणि त्यालाही जोडून पूर्वानुभव असायला लागतो. मगच अर्थबोध शक्य असतो. एखादा कट्टर व्हेजिटेरियन आहे, मग त्याला मी ऑमलेटची चव कशी समजावून सांगणार? एखादा पिग्मी आहे, त्याला शमशाद बेगमचा आवाज कसा बाकीच्यांपेक्षा, लताजींपेक्षा वेगळा आहे हे कसं समजणार? जिथवर हे दोन आवाज त्यांनी प्रत्यक्ष ऐकले नाहीयेत तोपर्यंत. पण दृष्टीच्या बाबतीत असं होत नाही. त्याच्या पलीकडेही जाता येतं. बघितलेले दोन किंवा अधिक अनुभव आठवणीतून एकत्र वापरून नवीन संकल्पना सहज समजता येते. कितीतरी सोपी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. समजा मी ससा बघितलाय, मी पक्षी बघितलाय. पक्षी कसा उडतो ते माहितीये, ससा धावतो ते माहितीये. पण मी असं म्हटलं की तुम्हाला उडता ससा दाखवतो, तर मला काय दिसणार आहे हे मी मनात व्हिज्युअलाइज करू शकतो आणि दुसऱ्यांना हे समजवताही येतं की त्याला पंख कसे आहेत. आपण अवतारांबद्दल काही आठवड्यांपूर्वी बोललो. नरसिंह जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते काय आहे, शब्दप्रयोग काय आहे? कोणीच नरसिंहाला बघितलेलं नाही आपल्यापेक्षा. पण तो नरसिंह कसा असेल याची चित्र सुद्धा आपल्यासमोर कितीतरी येतात, मूर्ती येतात. ह्या आल्या कुठून? हे ते व्हिज्युअलायझेशन, ही ती पुढची पायरी. तत्वज्ञानात अशा अनेक संकल्पना आहेत ज्यांचा अर्थबोध होण्यासाठी ही प्रज्ञा, हे अंतःचक्षू वापरायला लागतात आणि मग त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला दिसतं. म्हणून हे लांबून सुद्धा ज्याचा अनुभव घेता येतो, आपल्या आठवणीतून ज्याचा अनुभव दृष्टीच्या रूपात घेता येतो, अशा प्रकारचं ज्ञान, म्हणून याला दर्शन हा शब्द जोडला गेला. आणि हे घडवणारा तो दार्शनिक, कारण तो हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवू शकतो. हेच ते दर्शनशास्त्र. त्यामुळे हा शब्द तत्वज्ञान या शब्दापेक्षा नक्कीच जास्ती सुयोग्य आहे. पण आपल्याला तत्वज्ञान या शब्दाची सवय झाली. काय माहितीये का, की आपल्या धर्मग्रंथातून अनेक संकल्पना मांडल्या जातात. ब्रह्म, आत्मा, स्वर्ग, प्रत्यक्ष स्पर्श करून किंवा प्रत्यक्ष अनुभव कोणालाच नाही. मग आपल्या मनात त्याच्याबद्दलचे विचार जे तयार होतात ते या दर्शनामुळे होतात. गीतेतला
अश्वस्थ वृक्ष काय किंवा नरसिंह काय किंवा बाकी कितीतरी संकल्पना काय, या सर्व अशा पद्धतीनीच आपल्याला लक्षात येतात. सर्व बाजूंनी विचार करून दार्शनिकांनी स्वतः समजून घ्यायचं आणि मग दुसऱ्यांना समजावायचं, ते दर्शन. आणि मग या दर्शन शास्त्रापुढे अनेक प्रश्न आहेत. सुरुवातीला होते तेच, नंतर आजही आहेत तेच. अंतिम सत्य काय? दुःख काय आणि का होतं? त्याचं निवारण कसं केलं पाहिजे? मोक्ष म्हणजे काय? सच्चिदानंद म्हणजे काय? तो कुठला आनंद आहे? नश्वर काय आहे? चिरंतन काय आहे? जीवनाचा उद्देश काय? माझा उद्देश काय? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू नंतर काय? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पैसा, ज्ञान, कर्म, भक्ती यातलं महत्वाचं काय? धर्म, कर्तव्य त्याला जोडून असलेले सामाजिक, आध्यात्मिक, नैतिक मूल्य काय आहेत? याची चर्चा या अनेक दर्शनातनं केली जाते. असे अनेक मूलभूत प्रश्न, या सर्वांची आपापल्या परीने सुयोग्य उत्तर देणारे हे अनेक प्रकारची दर्शनं आपल्याला बघायची आहेत. हे त्याच्या पुढचे उद्देश आहेत. आणि मग यातूनच धर्मशास्त्रात तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, मूल्यमीमांसा पुढे येते. त्याची चर्चा मी अर्थात करणार आहेच. भारतीय दर्शन आणि या दर्शन शब्दामागचा अर्थ काय आणि कसा लावला पाहिजे, हे आज मी तुम्हाला सांगितलं. मुळात ही दर्शनं कुठली, त्यात काय आहे आणि त्याची विभागणी कशी केली जाते, हेही आपल्याला बघायला पाहिजे. मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल, त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र परिचितांना सांगा. त्यांच्याही ज्ञानात वृद्धी घडवून आणा. ही आपल्या ज्ञानाची पुढची पायरी आहे. या दर्शनशास्त्रांबद्दल आणखीन माहिती घेण्यासाठी आपण पुढच्या वेळेस भेटूया. तोपर्यंत नमस्कार.